नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील पहिली खाजगी सोन्याची खाण कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिली खाजगी सोन्याची खाण या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? खालीलपैकी कोणी नवजात बालकांसाठीच्या पहिल्या मलेरिया औषधाला अप्रुव्हल दिलेला आहे, मान्यता दिलेली आहे? तर कोण असणार आहे? तर साधी गोष्ट आहे. पर्याय क्रमांक डी, WHO. बरोबर की नाही? एखादे नवीन जर या ठिकाणी मेडिसिनला परमिशन अप्रुव्हल पाहिजे असेल तर सर्रासपणे WHO या ठिकाणी त्याला या ठिकाणी परमिशनमध्ये काय करतं तर अप्रुव्हल देत असतं. ठीक आहे, तर WHO काय केलेलं आहे? नवजात बालकांसाठीच्या पहिल्या मलेरिया औषधाला मान्यता दिली आहे. तुम्हाला कदाचित त्या औषधाचं नाव विचारलं जाऊ शकेल, तर लिहून घ्या. आर्टेमेथर लुमेफॅट्रिन. बरोबर, हे विशेषतः नवजात आणि लहान मुलांसाठी तयार केलेले पहिले मलेरिया विरोधी औषध आहे. आणि मलेरिया हा प्लाझ्मोडियम परजीवीमुळे होतो आणि त्याचा प्रसार प्रामुख्याने संक्रमित मादी ॲनोफिलिस डासांच्या चावण्यामुळे होतो. तर पर्याय क्रमांक डी, WHO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. WHO बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असा फुल फॉर्म आहे. जागतिक आरोग्य संस्था मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 7 एप्रिल 1948ला. मुख्यालय आहे जेनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत तेद्रोस ॲधनॉम. उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. INS कालपेनीची बांधणी कोणत्या जहाज बांधणी कंपनीने केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, GRSE. काय? GRSE, ज्याचा फुल फॉर्म आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स. बरोबर, तर GRSE ने काय केलेलं आहे? INS कालपेनीची बांधणी या जहाजाची बांधणी या जहाज बांधणी कंपनीने केलेली आहे. याच्याबद्दल काही ठराविक 2-3 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. INS कालपेनीची बांधणी GRSE कंपनीने, कोलकाता या कंपनीने या ठिकाणी केलेली आहे. हे जहाज कार निकोबार श्रेणीतील आहे. वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट मालिकेचा हा एक भाग आहे. या जहाजाची निर्मिती प्रामुख्याने किनारी सुरक्षा आणि गस्तीसाठी करण्यात आलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 13,000 कोटींचे मशरूम मिशन नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश या राज्य सरकारने 13,000 कोटींचे मशरूम मिशन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. याच्या मागचं उद्दिष्ट काय? तर आंध्र प्रदेशला भारतातील सर्वात मोठे मशरूम उत्पादक राज्य बनवणे आणि बिहारला मागे टाकणे या उद्देशाने हे या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे. लक्ष काय आहे आंध्र प्रदेश राज्य सरकारचं? तर प्रतिवर्ष पर इयर सुमारे 67,500 टन मशरूम उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून विशेषतः महिलांना स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे या अंतर्गत. तर पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आंध्र प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1953ला. मुख्यमंत्री आहेत N चंद्राबाबू नायडू. राज्यपाल आहेत S अब्दुल नझीर. राजधानी आहे अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वेंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. तर 3 महत्त्वाचे धरण आहेत सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. एक महत्त्वाचा पॉईंट लिहून घ्या. सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे, हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतं. इग्नाइट अकॅडमीने या ठिकाणी RTO AMVI 2026 या परीक्षेसाठी 461 जागा आहेत. याच्यासाठी या ठिकाणी एक यशाचा राजमार्ग बॅच नावाची बॅच सुरू केलेली आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या ठिकाणी धनंजय सर सर्वांनाच माहित आहेत, ऑलरेडी सिलेक्टेड झालेले आहेत. AMVI
SBI 2011 आणि 2017च्या परीक्षेमध्ये सोबत ONGC मध्ये यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदी देखील कामकाज पाहिलेलं आहे. यांनी एक बॅच या ठिकाणी लॉन्च केली आहे. बॅचची किंमत फक्त ₹2 आहे. या ठिकाणी स्ट्रॅटेजी लेक्चर्स या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहेत. पुस्तकं कोणती वापरायची, मार्गदर्शन देण्यात येणार आहे. MCQ कसे सोडवायचे त्याच्या टेक्निक्स तुम्हाला सांगण्यात येणार आहेत. आणि ऑलरेडी एक्झाममध्ये सिलेक्शन झालेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या सुद्धा अभ्यासाच्या पद्धती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. तर या ठिकाणी ही जी काही बॅच आहे ती या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. त्या ऍप्लिकेशनची लिंक या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. पुढचा प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच कोणत्या देशाने चंद्राच्या उल्कापिंडामध्ये परग्रही खनिजे शोधून काढलेली आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी खनिजाचं नाव काय आहे तर लिहून घ्या. या नवीन खनिजाला सीरियम मॅग्नेशियम चेंजेसाइट असे नाव या ठिकाणी देण्यात आलं आहे. काय? सीरियम मॅग्नेशियम चेंजेसाइट असं नाव देण्यात आलं आहे. वैशिष्ट्य काय आहे तर हे खनिज रंगहीन म्हणजेच कलरलेस, पारदर्शक ट्रान्सपरंट असून अतिनील प्रकाशामध्ये चमकते. बरोबर, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चीनबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग, चलन वापरलं जातं रेनमिनबी. पुढचा प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी 29 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. या दिवसाची सुरुवात 1982 मध्ये आंतरराष्ट्रीय थिएटर इन्स्टिट्यूट आंतरराष्ट्रीय नृत्य समितीने या दिवसाची स्थापना केली. उद्देश काय तर नृत्य कलाकारांना प्रोत्साहित करणे, नृत्याचा प्रचार करणे आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून लोकांना एकत्रित आणणे या ठिकाणी याचा हा मागचा या ठिकाणी उद्देश होता. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या संस्थेने मिशन मौसम अंतर्गत महाबळेश्वर या ठिकाणी एक्स बँड डॉपलर हवामान रडार स्थापित केले आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या संस्थेने मिशन मौसम अंतर्गत महाबळेश्वर येथे एक्स बँड डॉपलर हवामान रडार स्थापित केले आहे. पॉइंट लिहून घ्या. डॉपलर हवामान रडार वातावरणातील वस्तूंचा वेग आणि स्थिती मोजण्यासाठी डॉपलर परिणामांचा वापर यूज करतं. पुढचा प्रश्न, भारताने अलीकडेच कोणत्या शेजारी देशासाठी 30 अब्ज रुपयांच्या चलन अदलाबदल सुविधेला मंजुरी दिली आहे? तर पर्याय क्रमांक बी, मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताने मालदीव या देशासाठी 30 अब्ज रुपयांचे जे काही चलन आहे, करन्सी आहे, त्याला या ठिकाणी अदलाबदल सुविधेला मंजुरी दिली आहे. चौकट काय असणार आहे तर ही मदत सार्क चलन अदलाबदल चौकट याच्या अंतर्गत असणार आहे. सार्क करन्सी स्वॅप फ्रेमवर्क याच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे. हे जे काही फॅसिलिटी देण्यात प्रोव्हाइड करण्यात आली आहे याच्या मागचा उद्देश काय तर लिहून घ्या. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या मालदीवच्या परकीय चलन साठ्याला आधार देणे आणि आर्थिक स्थिरता मजबूत करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे, पर्पज आहे. मालदीव अध्यक्ष आहेत मोहम्मद मुइझू, राजधानी आहे माले, तर चलन वापरलं जातं मालिदिवियन रुफिया. पुढचा प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणता देश भारताला मागे टाकून बांगलादेशला मका, ज्याला आपण बोलता येईल कॉर्न, निर्यात करणारा अव्वल देश ठरलेला आहे? लक्षात घ्या, एक्सपोर्ट करणं म्हणजे निर्यात करणं आणि इम्पोर्ट करणं म्हणजे आयात करणं. बरोबर? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ब्राझील देश भारताला मागे टाकून बांगलादेशला मका
कॉर्न एक्सपोर्ट करणारा अव्वल देश बनलेला आहे. याच्या मागचं कारण काय तर सिंपल आहे. भारताचा मका महाग झाल्यामुळे आणि ब्राझीलने स्पर्धात्मक किमतीमध्ये ज्याला म्हणता येईल कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग याच्यामध्ये या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणावर मका उपलब्ध करून दिल्याने बांगलादेशने ब्राझीलला पसंती दिलेली आहे. सिंपल गोष्ट आहे. क्लिअर. ब्राझीलबद्दल सांगायचं म्हटलं तर कोणत्या खंडामध्ये हा देश येतो तर दक्षिण अमेरिका. अध्यक्ष आहेत लुईज इनासियो लुला दा सिल्वा. राजधानी आहे ब्राझिलिया आणि चलन वापरलं जातं ब्राझिलियन रियल. पुढचा प्रश्न क्रमांक 9 त्रिशूर पुरम उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी त्रिशूर पुरम उत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो. वैशिष्ट्य काय आहे तर याला सर्व पुरमांची जननी मदर ऑफ ऑल पुरम्स असं देखील म्हटलं जातं. हा आशियातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय मंदिर उत्सवांपैकी एक आहे. हा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. केरळबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 10 वन्यजीव आणि पशुवैद्यकीय शास्त्रांना समर्पित असलेल्या जगातील पहिल्या वर्ल्ड्स फर्स्ट ग्लोबल युनिव्हर्सिटीचं नाव काय आहे तर पर्याय क्रमांक सी वनतारा विद्यापीठ. मला कमेंट करून सांगा वनतारा विद्यापीठ वनतारा युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यामध्ये येतं आणि हे सुरू करण्यामागचा उद्देश काय लिहून घ्या. वन्यजीव संवर्धन, पशुवैद्यकीय औषधं आणि प्राणी काळजी क्षेत्रामध्ये भविष्यातील नेतृत्व घडवणे आणि भारताला या शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवणे ग्लोबल सेंटर बनवणे या उद्देशाने हे सुरू करण्यात आलं आहे समर्पित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न बनेई मेनाशे समुदाय प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यांमध्ये आढळतो. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए मिझोरम आणि पर्याय क्रमांक बी मणिपूर या दोन्ही ठिकाणी ही जी काही कम्युनिटी आहे ती आढळते. ऐतिहासिक दावा काय आहे यांच्याबद्दल तर हे समुदाय स्वतःला बायबलमधील मनश्शे जमातीचे वंशज मानतात जे इस्रायलच्या हरवलेल्या जमातींपैकी म्हणजे जे काही लॉस्ट झालेल्या ट्राईब्स आहेत त्याच्यातील एक भाग या ठिकाणी मानला जातात. बरोबर. तर मिझोरम आणि मणिपूर या 2 राज्यामध्ये बनेई मेनाशे समुदाय या ठिकाणी नॉर्मली आढळतात. शेवटचा प्रश्न IPL 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या विरुद्ध 265 धावांचा ऐतिहासिक पाठलाग करून कोणत्या संघाने नवीन IPL विक्रम प्रस्थापित केला आहे तर पर्याय क्रमांक ए पीके म्हणजेच काय पंजाब किंग्ज हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न विज्ञानाचा ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा ब्रेक थ्रू प्राइज 2026 कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला प्रदान करण्यात आलेला आहे. अनिता चौधरी, डॉक्टर अतनु नाथ, डॉक्टर सी श्रीनिवास राव की रामकुमार मुखोपाध्याय. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही. ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर.